तू ध्यानी जरा ठेव जिथं भाव तिथं देव चल भेटूया विठू रकू माईला तर आज आम्ही एक दिवस दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी भेंडी शेगाव इथे आलेलो आहे. तसेच आता आमच्या मागे संत ज्ञानेश्वरांची तसेच संत तुकाराम महाराजांची पालखी आमच्या मागे आहे. तर आम्ही इथे थांबून त्या पालखीची वाट बघत आहोत. जर नशीब चांगलं असेल तर आज पालखीचं दर्शन नक्कीच चांगल्या पद्धतीने. जन्म झाला वारकरी बात समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिंबळ्याने टाळ. रंग रंगुनिया रंगी रंगला पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया मागे दिंडी दिसत आहे आम्हाला आता. त्या क्रमाने दिंडी आहेत आता 13 नंबर 12 त्याच्या मागे 12 नंबरची दिंडी आहे. संत तुकारामांची पालखी आहे तिथे. तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे. तुकाराम महाराजांची पालखी आता आम्ही दर्शन घ्यायला निघालो. तर त्या संत तुकाराम महाराजांच्या त्याचं दर्शन घेऊन आलेलं आहे. छानसं दर्शन झालं आता. तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मागे बरोबर बंधुभेट ही पालखी आहे आता. हा हे बंधुभेटची पालखी आम्ही पहिल्यांदा बघतोय आता. ही आज काहीतरी वेगळं बघायला भेटलं. बंधुभेटची पालखी आज पहिल्यांदा बघतोय आम्ही. आता बंधुभेटच्या पालखीच्या वाऱ्या निघाल्या. ती वारी क्रमांक 6 त्याच्या मागे वारी क्रमांक 5 असेल आता. बंधुभेट ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यायला लागलेली आहे आता.
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा इथून चालू झाला. शिंगाची उड्याची पाहिजे बघ. अरे काय शिंगात बैलाची. मानाचा नगरखाना. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आलेली आहे आता. काय हा नजारा. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत आहे. ही आली संत मुक्ताई पालखी. तर मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मला एका दिवसात 4ही पालख्यांचे पदस्पर्श करून दर्शन मिळाले. खूप छान वाटलं आज. तर वारीतून निघून आम्ही पंढरपूरला आलो आहे. आणि बघत असाल तुम्ही पंढरपूरचं मंदिर असं झगमगीत सजवलं आहे आषाढी वारीसाठी.